मिरजेत जुगाई देवी यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती, महाप्रसाद आणि भक्तिभावाचा अविस्मरणीय सोहळा. मिरज येथील वखार भागातील जुगाई नगर येथे श्री जुगाई देवीची यात्रा अत्यंत भक्तिपूर्ण, उत्साहपूर्ण आणि भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात संपन्न झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या यात्रेने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यात्रेनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी अभिषेक, त्यानंतर पारंपरिक पूजाविधी आणि नंतर देवीची आरती अत्यंत श्रद्धेने पार पडली. आरतीनंतर लगेचच भाविकांसाठी महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली. देवीच्या जयघोषाने आणि भक्तांच्या श्रद्धेने मंदिर परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे मिरज येथील हे मंदिर येळवण जुगाई येथील श्री जुगाई देवी मंदिराची प्रतिकृती म्हणून सुमारे 22 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आले आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत या मंदिरात अखंड भक्तिभावाने पूजा अर्चा सुरू असून दरवर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येळवण येथील यात्रा संपल्यानंतर काही दिवसातच मिरजेत या यात्रेची सुरुवात होते. ही परंपरा आजही तेवढ्याच निष्ठेने जपली जात आहे. यात्रेतील सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर झालेली महाआरती हा सोहळ्याचा अत्यंत भावनिक आणि भक्तिमय क्षण ठरला. देवीसमोर नतमस्तक झालेल्या भाविकांच्या डोळ्यात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे अश्रू दाटून आलेले पाहायला मिळाले. त्यानंतर सुरू झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या मंदिराची दररोजची पूजा सागर लामदांडे हे अत्यंत श्रद्धेने करतात. तसेच तानाजी लामदांडे यांच्यासह संपूर्ण लामदांडे परिवार आणि इतर भाविक या यात्रेचे आयोजन मनोभावे करतात. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि देवीवरील अढळ श्रद्धेतून हा भक्तिमय सोहळा दरवर्षी अधिकच भव्य होत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक भक्तीचा संगम असलेली मिरजेतील जुगाई देवी यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून भाविकांच्या मनातील देवीप्रती असलेल्या अटळ प्रेमाची आणि निष्ठेची जिवंत साक्ष ठरली.
आपल्या केबल आहे का बघ आपल्या केबल जरा जरा घालाय भात जरा आमची मिरज येथील श्री जुगाई देवीची एक ऐतिहासिक कथा असल्यासारखा वारसा आहे। याच्यामध्ये माझे सासरे हरिबा ज्योतिबा लामदाडे यांना 4 मुली होत्या, तसेच त्यांना पुत्र नव्हता। त्यामुळं त्यांनी आपल्या श्री क्षेत्र येळवण जुगाई येथे नवस बोलून घेतले होते की माझ्या मुलीला मुलगा होऊ दे आणि जर तिला मुलगा झाला तर त्या कुलदैवताला मी माझ्या घरी स्थापित करेन असं। मग त्याच्यानंतर त्यांनी दर्शन घेऊन माझ्या आईंचं वगैरे सगळं ट्रीटमेंट केली आणि त्यांना त्यांचं नवस पूर्ण झाला। त्यांना एक मुलगा प्राप्त झाला आणि जसा मुलगा प्राप्त झाला तसं त्यांनी मुलाच्या बारशाला त्याचा मंदिराचा कळस चढवला आणि इथे आणून त्या कुलदैवतीचा नवस पूर्ण करून त्याची स्थापना केली। स्थापना ही 1991 साली झालेली आहे आणि जो दत्तक पुत्र घेतलेला आहे त्याचं नाव आहे जगन्नाथ हरिबा लामदाडे। मी त्यांची पत्नी आहे आणि असाच हा 1991 पासून आपल्या या जुगाई देवी मंदिराचा वारसा चालू आहे आणि जवळपास आपल्या इथे 1001 भाविक उपस्थित असतात प्रत्येक महाप्रसादाला।